आरक्षणाच्या मुद्द्यावरून बांगलादेशात अराजकाची स्थिती। पंतप्रधान शेख हसीना यांचा राजीनामा। अस्थिर परिस्थितीमुळे राजीनाम्याचा निर्णय। बांगलादेश सोडून शेख हसीना थेट भारतात दाखल। त्रिपुरातील आगरतळा विमानतळावर शेख हसीना पोहोचल्याची माहिती। शेख हसीना यांच्या राजीनाम्यानंतर बांगलादेशात लष्कराच्या हाती सत्ता, तर पंतप्रधानांच्या निवासस्थानी आंदोलक घुसल्यानं तणाव निर्माण। मराठ्यांना दोष द्यायचं काम तुम्ही पण करू नका। ज्यांना आरक्षणाचं काही कळतच नाही त्यांनी का बोलावं? मनोज जरांगेंचा राज ठाकरेंना टोला। बाबासाहेबांनी दिलेलं आरक्षण टिकलं पाहिजे आणि शेवटच्या व्यक्तीलाही मिळालं पाहिजे, त्यासाठी आमचं सरकार कटिबद्ध। फडणवीसांचं मोठं विधान। विधानसभेला मनसे 225 ते 250 जागा लढवणार। राज ठाकरेंनी पुन्हा केलं नमूद। सोलापूर दौऱ्यात विधानसभा परिस्थितीचा आढावा घेणार असल्याचंही केलं स्पष्ट। विधानसभेची उमेदवारी जाहीर करण्यात मनसेची आघाडी। शिवडीतून बाळा नांदगावकर तर पंढरपुरातून दिलीप धोत्रेंना उमेदवारी। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पूरग्रस्तांच्या भेटीला। पुण्यातल्या सांगवीत पूरस्थितीची केली पाहणी। सोलापूरकरांसाठी आनंदाची बातमी। उजनी धरण 100% भरलं। धरणातून 1 लाख क्युसेक्सनं विसर्ग। मुंबईच्या गिरणगावमध्ये युवतीवर दिवसाढवळ्या जीवघेणा हल्ला। स्थानिकांच्या सतर्कतेमुळे माथेफिरू युवकाला पकडलं। हल्ल्यात युवती गंभीर जखमी। मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा विस्कळीत। ठाकुर्ली स्थानकाजवळ ओव्हरहेड वायर तुटली। लोकल सेवा खोळंबल्यानं प्रवासी त्रस्त।